मांजरीला कितीही उंचावून फेकलं आणि कुठूनही फेकलं तरी ती उभी राहते, अगदी काहीच न झाल्यासारखं। आता मी हे का बोलते तर आपण साधा सिग्नल जरी तोडला तरी आपल्यावरती कारवाई होते, पण कारवाई करणारे पोलिसच जेव्हा लाखोचं कोट्यावधींचा घोळ करतो आणि काहीच न झालं अशा आवेशामध्ये राजरोसपणे फिरतो आणि काही काळामध्येच तो पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन फरार होतो। अशीच काहीशी घटना जळगावात घडली। जळगावच्या पोलीस वेलफेअर समितीचा पेट्रोल पंप आहे। या पंपावरती 1,33,752 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचं समोर आलं आणि हा स्कॅम वाल्मिक वाघ या पोलिसांनाच केला, पण त्यानंतर अजूनही तो मोकळा फिरतोय। एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर जळगावात पोलीस वेलफेअर समितीचा दक्षता पेट्रोल पंप आहे। गेली 20 वर्षांपासून हा पेट्रोल पंप सुरू आहे। या 20 वर्षांमध्ये पंपावरती कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती, पण नुकताच इथं कोट्यावधींची लूट झाल्याचा प्रकार समोर आला आणि हा पेट्रोल पंप चर्चेचा विषय ठरला। दक्षता पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापक हे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ होते। पंपावरील रोजच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्याकडेच होती। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या वाल्मिक वाघनंच पंपावरची 1,33,00,000ची रोकड लांबवली। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती कोणालाच संशय आला नाही। रोख रक्कम वेळोवेळी बँकेत जमा करण्याबाबत तसेच रोख वही आणि भरणा पावती पुस्तक सादर करण्याबाबत प्रभारींनी त्यांना वारंवार सूचनाही दिल्या होत्या, पण दरवेळी वाघ काही ना काही कारण सांगायचा आणि कागदपत्र दाखवायला टाळाटाळ करायचा। पोलीस उपनिरीक्षक वाघ सातत्यानं आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खुश ठेवत होता। वाघ सातत्यानं साईट ब्रांचला होता। कर्मचाऱ्यांना काय हवं काय नको याची त्याला कल्पना होती, त्यामुळे विभागातील सर्व त्याच्यावरती खुश होते आणि त्यामुळे कदाचित त्याच्यावरती कोणाला संशय आला नाही। एवढंच नाही, जानेवारी महिन्यात दक्षता पंपाच्या तपासणीसाठी आणि लेखापरीक्षणासाठी पथक गेलं होतं, मात्र त्यांनी प्राथमिक माहिती घेऊन लेखापरीक्षणासाठी पुढील तारीख निश्चित केली होती, त्यामुळे हा प्रकार तेव्हा काही उघडकीस आला नव्हता। पण गेल्या 2-3 महिन्यांपासून वाघ यांनी बँकेमध्ये नियमित भरणा न केल्यानं स्पष्ट झालं, त्यामुळे वरिष्ठांना संशय आला आणि त्यांनी सविस्तर पडताळणीचे आदेश दिले। तेव्हा SR पलोड यांनी 1 एप्रिल 2025 ते 9 फेब्रुवारी 2026 या 10 महिन्यांमधला सगळा डेटा बाहेर काढला। तेव्हा एकूण 4,93,73,686 रुपयांचं पेट्रोल विक्री झाल्याचं समोर आलं, पण प्रत्यक्षात फक्त 3,59,25,018 रुपये बँकेत जमा झाल्याची नोंद आहे। त्यामुळे बाकीची फक्त 1,33,752 रुपये गायब असल्याचं समोर आलं आणि तपासणी दरम्यान पंपाच्या तिजोरीत फक्त 1,96,219 रुपये आढळले। बँक भरणा पावत्या आणि संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याने अपहरणाचा संशय अधिकच बळावला। कट्टू त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वाघ गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे। त्यानं पंपाच्या रकमेतील 1,33,00,000चा हिशोब जुळत नसल्याचा चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं होतं। त्यानंतर तो बेपत्ता झाला होता। 12 फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांचा मुलगा शेखर यानं पोलीस उपअधीक्षक डॉ. महेश रेड्डी यांची भेट घेतली होती। वडील कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याची माहिती दिली आणि महत्त्वाचं म्हणजे अपहार केल्याबद्दल भीती वाटल्याने पोलीस निरीक्षकानं आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याची माहिती देखील समोर आली आणि त्यावरूनच हा पूर्ण संशय वाल्मिक वाघ याच्यावरती गेला। त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमलेले आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळ यांनी याबाबत गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी अपहार करणाऱ्या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक मधुकर वाघ याच्यावरती जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखलही करण्यात आलाय। या संदर्भात पोलीस कल्याण विभागाची जबाबदारी असलेल्या पोलीस निरीक्षकावरती आता चौकशीची टांगती तलवार आहे। विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाचे सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे। त्यामुळे वाल्मिक वाघचे सहकारी आणि वरिष्ठ दोघेही तणावाखाली आहेत। या विभागाचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यावरती आता कारवाई होण्याची दाट शक्यता असल्याचंही बोललं जातंय। पण एवढा मोठा घोटाळा होऊ नये वरिष्ठांच्या तो लक्षात कसा आला नाही? बँकेत नेहमी वेळोवेळी पैसे भरले जात नव्हते हे सुद्धा कोणाच्या लक्षात कसं आलं नाही की वाघ सोबत आणखीन कोणी वरिष्ठ हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? हे सगळेच प्रश्न आहे आणि आता पोलीस वेलफेअर पंपाचे 1,33,00,000 घेऊनही वाघ मोकळा कसा काय फिरतोय याची ही चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे।